विषय झाल्याच्या नंतर त्यांना आम्ही सांगितलं की आमची चर्चा ज्यावेळी झाली तर त्यावेळेस त्यांना सांगितलं की जिथून सर्व महापुरुषांच्या जयंत्या जातात त्या ठिकाणाहून रामनवमीला ते आमची क्षुल्लक मागणी आहे. बरं आतापर्यंत कार्यक्रमाला कुठं गालबोट पण लागलेलं नाहीये. ठीक आहे म्हणले, मी माहिती घेतो आणि सगळी माहिती देतो. मग माहिती झाल्याच्या नंतर परत जसा सण जवळ येईल तसं सांगितलं की SP साहेबांना निवेदन द्या. आता मला आत्ता भूक लागली, माझ्या समोर घास आहे, तो घास मला खायचा आहे आणि तुम्ही ऐन वेळेला सांगतात की तो घास दुसऱ्याला द्या. ठीक आहे, तो उपाशी आपण तिथंही मन मोठं केलं आणि आपण आपला घास दुसऱ्याला दिला. परत SP साहेबांना आपण निवेदन दिलं. SP साहेबाला आपण 23 तारखेला निवेदन दिलं. आता हे दोन्ही निवेदन SP साहेबांना दिलेलं आणि त्यांना दिलेलं, या दोन्ही निवेदनाचा फीडबॅक आपल्याला आलेला नाही. मग आता प्रशासनाचं ढिसाळ नियोजन आहे हे सगळ्यांना माहिती आहे. आतापर्यंत त्याचं निवेदन आलं नाही. मग काल ज्यावेळेस आपल्याला निरोप आला, आपण काल रक्तदान शिबिराचा दरवर्षीप्रमाणे आपला सामाजिक उपक्रम घेतला. असं नाही की आपण डीजे लावतो तर फक्त डीजे लावून नाचतो. डीजे लावला की झालं सगळं कार्यक्रमच खराब, आयोजन कमिटी खराब. का तर डीजे लावून नाचतात, का डीजे लावून नाचू नये का? ठीक आहे, आपण तेही पालन केलं. आम्ही त्यांना सांगितलं की आम्ही डीजे लावणार नाही, आम्ही ढोल ताशा पथक लावू, आम्हाला आमचा मार्ग द्या. तिथंही ते अग्री झाले नाहीत. परत त्यांनी सांगितलं की झेंडे लावू नका. त्यावेळेस रामनवमीला झेंडा कुठंतरी दिसतो का तुम्हाला लागलेला? मग हे हिंदू म्हणून तुम्ही कधी हे करणार आहे का? जातीपातीच्या राजकारणामध्ये आपल्याला अडकून बसायचं ना आपल्या येणाऱ्या भविष्यात पिढीचं वाटोळ करायचंय का? आपला विरोध कुठल्याच समाजाला नाहीये. काही लोकांनी आपल्याला मेसेज दिले की अमुक समाज तुमच्या सणाला विरोध करतोय. आम्ही त्याही गोष्टीचं खरं खोटं केलं. त्या समाजानं सांगितलं की आम्ही तुमच्यासाठी पाणी घेऊन थांबू तिथं, आमचा विरोध तुमच्या सणाला नाहीये. हे कोणी सांगितलं? प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आपल्याला. म्हणजे आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये भांडण लावायचं काम सुद्धा कोण करतंय? तर हे प्रशासनातले अधिकारी करतायत. मग SP साहेबांना निवेदन दिलं, सगळं झालं. रात्री आमची बैठक झाली. बैठकीमध्ये तर डायरेक्ट आम्हाला विलनच ठरवण्यात आलं की हे वादग्रस्त आहेत तुम्ही. म्हणजे आपल्या तरुणांना एकमेकांबद्दल आपल्यामध्ये गैरसमज निर्माण व्हावा म्हणून प्रत्येकाला वेगवेगळं बोलण्यात आलं, त्या ठिकाणी सांगण्यात आलं. मग रात्री आपल्याला परमिशन देत असताना आपण रात्री त्यांच्या सर्व अटी नियम आपल्याला सगळ्या मान्य होत्या. आम्ही म्हणलं होतं आमच्या हिंदू धर्माला साजेल असा सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन आम्ही त्या मार्गाने जाऊ. त्याही गोष्टीसाठी त्यांनी आपल्याला विरोध केला. नाही म्हणले, माझ्या हातात काहीच नाही. आपण आता प्रशासनाला पण भांडायचं नाही, पोलीस प्रशासनाकडे पण जायचं नाही. मग आता आपण जायचं कुठं? आपण जाऊन तिकडे मुंबईला तर उपोषण नाही करू शकत. मला जेवायचं इथं, मला बसायचं इथं, राहायचं इथं, आणि मी मला सांगते तिकडे जाऊन बसा. माझे मा इथं, माझा बाप इथं, माझा भाऊ इथं, सगळं इथं, कुटुंब इथं, आणि मला एकट्याला सांगायचं तुम्ही तिकडे जा. असं शक्य आहे का? राहणं शक्य आहे का घरच्याला सगळ्याला सोडून? तसा हा खेळ या प्रशासनाचा चालू आहे. मग रात्री निवेदन आल्याच्या नंतर ज्यावेळेस या सर्व गोष्टी चालू असताना प्रशासनानं सांगितलं की बाबा आम्ही सर्व रेकॉर्ड तुमच्यासाठी तयार करून ठेवले. परत आपल्याला एक गाजर दिलं हिंदू धर्मातील लोकांना. परत एक गाजर दिलं की आम्ही सगळं रेकॉर्ड तयार करून ठेवलंय, आम्हाला फक्त वरून येऊ द्या, आम्ही लगेच ते रेकॉर्ड तिथं आम्ही सादर करू. हे ना रेकॉर्ड तर सादर केलंच नाही, पण यांनी डायरेक्ट वरून आलेला आदेशच आपल्याला रात्री दाखवला की वरूनच असा आदेश आहे की रामनवमी साजरी करायची नाही, रामनवमीला परवानगी मिळणार नाही, रामनवमीला त्या ठिकाणी मार्ग मिळणार नाही. आपण राहतोत कुठं? मला हेच प्रश्न पडलाय. आपण आपल्या भारतात राहतो, साधू संतांच्या महाराष्ट्रात राहतो, तर अजून कुठल्या परक्या देशामध्ये राहतो? मला हाच प्रश्न पडला हिंदू म्हणून. मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्याच्या नंतर आपण आपल्या वरिष्ठांना सगळ्यांना कळवलं. सगळ्यांचे फोन आल्याच्या नंतर नाही, मी असं नाही, पोरं चुकीचे आहेत, हा चुकीचा आहे, तो चुकीचा आहे. वरिष्ठांना सुद्धा वेगळा मेसेज. म्हणजे शिरसाळ्यातल्या रामनवमीला वेगळा कायदा आणि इतर भारतातल्या रामनवमीला वेगळा कायदा आहे का? परळीला कायदा वेगळा आहे का? बीडला कायदा वेगळा आहे का? अंबाजोगाईला कायदा वेगळा आहे का? आपल्या 11 तालुक्यामध्ये कायदा वेगळा आहे का? मान्य ना आम्हाला डीजे बंद आहे तर बंद डीजे, आम्हाला काही हाऊस नाही डीजे लावायची नाचायची. पण आमच्या धार्मिक रीतीनुसार जर तुम्ही आम्हाला कार्यक्रम करू देत नसाल, मार्ग देत नसाल, आम्ही या प्रशासनाचा या ठिकाणी जाहीर धिक्कार करतो, निषेध करतो. आज काम करत असताना 4 वर्षापासून इथं बसलेले अनेक धर्मबंधू दरवर्षी ते जसा वेळ देणं होईल तसा या धर्मकार्यासाठी वेळ देतात. दिवस रात्र, सकाळी 8च्या नंतर घराच्या बाहेर पडतात, रात्री घरी जायला 2 वाजतात. ना त्यांच्या जेवणाचं नियोजन, ना बसण्याचं नियोजन, ना पाण्याचं नियोजन, ना कामाचं नियोजन. हे सगळे पोरं आज जे काम करतायत ते कोणासाठी करतायत? इथं धर्माचं काम झालं पाहिजे, धर्माचं कार्य वाढलं पाहिजे,
धर्म संस्कृती येणाऱ्या पिढीला समजली पाहिजे, म्हणून आपण हे सगळा उपक्रम घेतो. आपल्याला इथं कोणाला दाखवायचं नाही किंवा कोणाला विरोध करायचा म्हणून आपल्याला हे उपक्रम घ्यायचे नाही. मग एवढ्या सगळ्या गोष्टी आपण कायदेशीररित्या प्रोसिजरनं जात असताना सुद्धा जर आपल्याला प्रशासन इथं एखाद्या व्यक्तीमुळे त्यांचा इगो हर्ट होत असेल म्हणून जर आपल्याला इथं कायदेशीररित्या अडकवण्याचा प्रयत्न करीत असतील, आपल्या मुलांना खोटे गुन्हे दाखल करायच्या धमक्या देत असतील, तर तुम्ही हिंदू म्हणून किती दिवस झोपणार आहे? तुम्ही एखादा कार्यक्रम ठेवला की आम्ही त्या कार्यक्रमाला फक्त नाचायलाच यायचं का? मग तो कार्यक्रम काय, कोण आयोजित करतो, त्याला त्रास काय होतोय, त्याचा उद्दिष्ट काय, ह्या सगळ्या गोष्टी आपण कधी विचारल्यात का? कधी विचार केलाय का? अशा असंख्य गोष्टी ज्या तुम्हाला सांगता येतील. माझ्या जातीचा मोर्चा निघाला तर माझ्या बापाला मी शिव्या देऊन पळतोय, डोक्यावर पाण्याची टोपली टाकून. मग माय मारायली तरी मी जातो का? माझ्या जातीचा मोर्चा आहे. अरे तुमचा धर्मच नाही टिकला, तुमची जात काय टिकणार आहे? छत्रपती शिवरायांनी, छत्रपती संभाजीराजांनी आपल्याला काय शिकवलंय? हे हिंदवी स्वराज्य ही स्त्रींची इच्छा आहे. इथं काय जातीचं राज्य यावं म्हणून इच्छा आहे का कोणाची? ह्या महापुरुषांनी एवढं बलिदान दिला, एवढा त्याग दिला, हे आपल्याला आपापसात जातीमध्ये भांडण्यासाठी दिलेलं आहे. ह्या गोष्टी आपण सगळ्यांनी हिंदू म्हणून समजून घ्यायला पाहिजे. माझी तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे, तुम्हाला कुणीही काय सांगत असेल, कोणाच्याही धमक्याचा फोन येत असेल, तो कॉल रेकॉर्ड करा. तुमच्या केसाला जरी धक्का लागला तर तिथं सर्वस्व जबाबदार माझे असेल. तुमच्या अंगावरचं सगळ्यात पहिलं संकट हे माझ्यावरती असेल. मला काय इथं काही करायचं नाही, काही मोठं व्हायचं नाही. मला फक्त माझ्या धर्माचं काम इथं करायचंय. माझ्या धर्मातल्या लोकांना इथं जो त्रास होतो, इथं ज्या माझ्या माता भगिनींना त्रास होतो, या सर्व गोष्टींचा त्रास बंद झाला पाहिजे, म्हणून मला या ठिकाणी धर्माचं काम वाढवायचे. फक्त रामनवमी साजरी केल्यानं धर्माचं काम वाढणार नाही मित्रांनो, मी हे पण तुम्हाला सांगतो. पण गेले 4 वर्ष आपण प्रत्येक गावामधल्या पोरांच्या संपर्कात आहे. आपण गोरक्षणाचं काम करतो. गाय आणि नंदी आपल्यासाठी पूजनीय आहेत, आपण त्यांनाही वाचवण्याचं काम करतो. आणि ह्या गोष्टी ह्या प्रशासनाला खटकत आहेत. कारण ज्या वेळेस आपण कारवाई केल्या त्यावेळेस त्यांच्या दुकानदाऱ्या बंद झाल्या. ज्या ज्या ठिकाणाहून यांना खायची सवय होती ते काय काय खायचे ठिकाण आपण त्या ठिकाणी बंद केले, म्हणून यांना आपल्यावरती राग आहे. आम्ही संविधानिकरित्यानं आमच्या गायीचं मातीचं रक्षण करतो, त्यामध्ये कायदा हातात घेण्यासारखं काय किंवा तुम्हाला विरोध करण्यासारखं काय याच्यामध्ये? तुम्ही या सगळ्यांचा एका जागेवर प्रोपोगंडा करतात आणि सांगतात की रामनवमी चुकीच्या मार्गाने घेऊन जात आहेत, रामनवमीला चुकीचा असा होतोय. मला सांगा, 4 वर्षामध्ये इथं बसलेल्यांनी खरं सांगा इमानदारीनं, कधी भांडणं झालेत का आपल्या रामनवमीत? मोठ्यानं सांगा. कधी आपण कुठल्या समाज बांधवाला विरोध व्हावा म्हणून रामनवमी काढली का? आपण कधी कोणाच्या भावना दुखत्याला अशा घोषणा दिल्यात का? मग एवढं सगळं आपण चांगलं करत असताना सुद्धा आपल्या कार्यक्रमाला अडथळा का? हा हिंदू म्हणून आज मला प्रश्न पडलाय. माझी तुम्हाला सगळ्याला हात जोडून विनंती, आज आपल्या कार्यक्रमाला आडकाठी यांनी आणलेले आहे, आपले कार्यक्रम अडवलेले आहेत, आपले वाहन जिकडे तिकडे अडवलेले आहेत. पण आज मला इथं तुमच्या सर्वांच्या साथीनं, सर्वांच्या साक्षीनं सांगतो, रेणुका मातेच्या शपथ घेऊन मी तुम्हाला सांगतो, जोपर्यंत या ठिकाणी आपल्याला मार्ग मिळणार नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून आपल्या रामनवमीचं विसर्जन करणार नाही. आपल्या रामनवमीची सांगता आपण करणार नाहीत. आजपासून या ठिकाणी आमरण उपोषणाला मी आणि तुम्ही सर्वजण या ठिकाणी आपण सुरुवात करत आहोत. जो काही तुम्हाला या ठिकाणी जसं योगदान देता येईल, वेळ द्या. आज काम असलं, दिवसाच काम असलं तर संध्याकाळी या, संध्याकाळी काम असलं तर दिवसा या. पण जोपर्यंत आपल्या ह्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत या उपोषणाला तुम्ही साथ द्या. राजकारणी, राजकीय पक्षांसाठी, राजकारणी नेत्यांसाठी मार खाल्ला, खोटे गुन्हे अंगावर दाखल घेतले, सगळं केलंय. पण आज आपल्याला इथं कुणीही मदतीला आलं नाही. फक्त आपल्याला इथं मदतीला आले जे देव, देश आणि धर्मासाठी काम करतात, जे गोमातेसाठी काम करतात, जे आपल्या आया बहिणीला वाचवण्यासाठी काम करतात. हे सर्व महापुरुष आज आपल्या पाठीशी उभे. आज मुंबईपासून यंत्रणा आपल्या पाठीशी आहे, उद्या दिल्लीपासून सुद्धा येऊ शकते जर आपल्याला न्याय नाही मिळाला तर. कारण हे काम जातीचं नाहीये, हे काम कुठल्याही राजकीय पक्षाचं नाहीये, हे काम देव, देश, धर्माचं आहे. तुमचा, माझा, रामाचा राम जन्मोत्सव हा आनंदामध्ये साजरा झाला पाहिजे, त्याच्यासाठी ही आपली लढाई चालू आहे. मला सगळ्यात मोठं दुर्दैव वाटतं, ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये समतेचा आपल्याला अधिकार दिला गेला, समानतेनं जगण्याचा अधिकार दिला, या महाराष्ट्रामध्ये आज आपल्याला 100 करोड, काही हिंदू म्हणतो आपण, 100 करोड हिंदू असताना सुद्धा रामनवमीचा सण साजरा करण्यासाठी आपल्याला आमरण उपोषण करावं लागतंय. गल्ली ते दिल्ली हिंदुत्ववादी सरकार आहे, आपलं सरकार आहे, आपलं शासन आहे, तरी सुद्धा या ठिकाणी आपल्याला आमरण उपोषण करावं लागतं.
मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय हिंदुत्ववादी आमदार महेशदादा लांडगे असतील, गोपीचंद पडळकर साहेब असतील, नितेश राणे साहेब असतील, संग्राम भैया जगताप असतील, हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष धनंजयभाई देसाई असतील, मिलिंद भाऊ एकबोटे असतील, संग्राम बापू भंडारे असतील, हिंदुत्वासाठी जेवढेही काम करणारे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांचे मावळे आहेत, या सर्व मावळ्यांना मी या आजच्या उपोषणातून आवाहन करतोय की आम्ही हिंदू म्हणून या ठिकाणी एकटे पडलो, हिंदू म्हणून आम्ही या ठिकाणी आज कमजोर झालो. तुम्ही सगळ्यांनी आम्हाला या ठिकाणी साथ द्यावी आणि जे कोणी या प्रशासनातले अधिकारी आहेत, जे या हिंदू धर्माच्या सणाला या ठिकाणी विरोध करत आहेत, या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवरती कठोरात कठोर कडक कारवाई करावी, त्यांना सेवेतून बडतर्फ करावं, ही आमची सकल हिंदू समाजाची मागणी आहे. आहे का तुमची सगळ्यांची मागणी? हिंदू धर्माला, हिंदू धर्माच्या सणाला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना घरी बसवलं पाहिजे का नाही? तुम्ही तयार आहात का सगळेजण साथ द्यायला? मी आज तुम्हाला आश्वासित करतो, माझा जीव जाईन, माझ्यावर जे काही इथं करायचे त्यांना करू द्या, लाठीचार्ज करू द्या, हाणू द्या, मारू द्या, माझा जीव घालू द्या, पण जोपर्यंत आपल्याला मार्ग मिळत नाही तोपर्यंत मी या ठिकाणावर मार्ग हटणार नाही. मी पुन्हा एकदा तुम्हाला हात जोडून सगळ्याला विनंती करतोय, आपली मागणी चुकीची नाहीये. तुम्हाला कुणी घरी येऊन सांगल, कुणी तुम्हाला समजून सांगल, कुणी तुम्हाला धमकावेल, कुणी तुमच्या वडिलाला सांगल, सगळ्याला सांगल, त्या सगळ्यांना एकच माय मावल्यांना वडिलांना हात जोडून सांगा की तुमचा मुलगा आज कुठंतरी चांगल्या कामामध्ये सहभागी होतोय आणि ह्या चांगल्या कामामध्ये सहभागी होण्यासाठी आम्हाला अडवू नका, एवढीच घरच्याला विनंती करा आणि या उपोषणामध्ये तुम्ही सगळ्यांनी सामील व्हा. आज सोशल मीडियाचा जमाना आहे. सोशल मीडिया आपण वाईट कामासाठी यूज करतो. वाईट काम म्हणजे मी काय असं हे म्हणत आहे की आपण टाइमपास रील बघणं, काहीतरी कोणाची तरी व्हिडिओ बघणं, पैसे आपण देतो कंपन्याला, पण सोशल मीडियाचा वापर आपण कशासाठी करतो? एखाद्याचं 15 मिनिटाची 20 मिनिटाची एखादी काहीतरी वेब सिरीज बघण्यासाठी किंवा रील बघण्यासाठी, काहीतरी ज्याचा आपल्याला काहीच फायदा नाही, उलट आपलं नुकसान आहे, तिथं आपला डाटा जातो. माझी तुम्हाला हात जोडून विनंती की सोशल मीडियाला आपण सगळ्यांनी ऍक्टिव्ह व्हावं. आपला हा संदेश या 40 खेड्यातूनच नाही तर संपूर्ण बीड जिल्ह्यासहित महाराष्ट्रात आणि देशामध्ये गेला पाहिजे. अशा पद्धतीने आपण सर्वांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या उपोषणाची जनजागृती करावी. आपण सर्वांनी साथ दिली तर मी हे उपोषण करतोय. तुम्हाला मान्य आहे का मी उपोषण करायला गेलो? मोठ्यानं सांगा, तुम्हाला मान्य आहे का हिंदू धर्मासाठी, आपल्या रामनवमीसाठी आपल्याला ज्या ठिकाणाहून सर्व महापुरुषांच्या जयंतीला मिरवणुकीला परवानगी देतात तो मार्ग आपल्याला द्यावा म्हणून आपण या ठिकाणी मागणी करतोय, उपोषण करतोय. तुम्हाला मान्य आहे का? तुम्ही सगळेजण साथ देणार का? उपोषणाला सुरुवात करायची का? जय श्रीराम. रामचंद्र भगवान की जय, हनुमान की जय, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. अच्छा आएगा, राम राज ही आएगा. बोला जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हनुमान की जय. बोला जय श्रीराम, जय श्रीराम. पुढली रूपरेषा सांगा सगळ्याला येता येते टायमिंग आता आपल्या उपोषणाची रूपरेषा मी तुम्हाला सांगतोय की आता काही खेडेगावातून येणारे पण धर्मबंधू आहेत, काही शिरसाळा शहरात राहणारे, त्या शिरसाळा शहरात राहणारे जे धर्मबंधू आहेत, जे समजा कामाला जात नाहीत, घरी असतात किंवा आपल्या शिरसाळ्यात अवतीभोवती असतात, या सगळ्यांनी डेला टाइम द्यावा किंवा संध्याकाळी टाइम द्यावा. त्याचनंतर प्रत्येकानं आपापल्या गावातील लोक जे आहेत त्यांना या उपोषणाबद्दल, या आंदोलनाबद्दल माहिती सांगा. त्यांना सगळ्यांना रोज एक एक गावचे व्यक्ती जरी आले त्यांना समजून सांगा. साखळी उपोषण ज्या पद्धतीने आपण करतो त्या पद्धतीने आपल्याला हे उपोषण करायचं आहे. आपल्याला कुठेही प्रशासनाच्या विरोधामध्ये घोषणा द्यायच्या नाहीत किंवा कुठल्या समाजाच्या विरोधामध्ये घोषणा द्यायची नाही. दुसरी गोष्ट, आता त्यांनी सांगितलं की वरिष्ठांना आम्ही परवानगी दिली आहे. आता ही परवानगी त्यांची दरवर्षीची, पण ह्या परवानगीमध्ये त्यांनी काय लिहिलंय की आम्हाला तुमच्या ह्या मागण्या मान्य नाही. मग आम्हाला ही तुमची परवानगी सुद्धा मान्य नाहीये. आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाला अनुसरून जे बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिलेत ते अधिकार आम्ही अंगीकृत करून आम्ही या ठिकाणी संविधानिक मार्गाने आमरण उपोषण करत आहोत. आपल्याला सुद्धा ही परवानगी मान्य नाहीये, कारण 3 वर्षामध्ये 3 वेगळ्या रूट दिलेत. आता 4थ्या वर्षी परत वेगळा रूट द्यायचा आहे.
आपण शेणानं पाय भरलं तर आपण पाणी मारतो, तर आपण आपल्या देवाची मूर्ती हागंदरीमधून घेऊन जाऊ शकत नाहीत. एवढे हिंदू शंड झालेले नाहीत. हिंदूंनी आता लढायची तयारी ठेवा, आपल्या न्याय हक्कासाठी लढायची तयारी ठेवा. आणि जसे काही आपले जे आहेत सर्व सहकारी यांच्याकडनं पण जे काही आपल्याला चांगल्या सूचना येतात त्या सूचना देखील तुम्ही सर्वांनी कळवाव्यात. त्या सूचनांचं सुद्धा आपण पालन करणार आहोत. जसं कोणी आपल्याला कोणी सांगायला आलं किंवा ॲडजस्ट करा, समजून घ्या, त्यांना पण एक विनंती करा की आम्हाला तुमचं सगळं मान्य आहे, तुम्ही पण आम्हाला समजून घ्या, आम्हाला आमचा मार्ग द्या. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, भाई एकनाथ शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई पवार असतील, या सर्व वरिष्ठ मंडळींना मी पुन्हा एकदा हिंदू धर्म बांधव म्हणून सांगतोय की आमच्याच भारतामध्ये साधू संतांच्या भूमीमध्ये आम्हाला हिंदू धर्मियांचे सण साजरे करण्यासाठी आमरण उपोषण करावं लागतं. या गोष्टीची आपण दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवरती कडक कायदेशीर कारवाई करावी, त्यांना बडतर्फ करावं, अशी आमची ठाम या ठिकाणी मागणी आहे. जय श्रीराम, जय हिंदू राष्ट्र. कसा मार्ग पाहिजे आणि मागणी काय? आमची मागणी अशी आहे की ज्या ठिकाणाहून सर्व महापुरुषांच्या मिरवणुका, उत्सव आणि जयंत्या जातात, सर्व समाज बांधवांच्या ज्या ठिकाणाहून मिरवणुकीच्या, उत्सवाच्या, सर्व कार्यक्रमाच्या मिरवणुका जातात, तो मुख्य मार्ग म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, ईदगाह चौक, त्याचबरोबर मुख्य बाजारपेठ मार्गे सरकारी दवाखाना करून खाली बसस्टँडला हनुमान मंदिर, अशाच पद्धतीने आम्ही त्यांना हा मार्ग मागत आहोत. त्यांनी तो आमचा मार्ग दिला नाही आणि आम्हाला दरवर्षी देतो म्हणून सांगून आमची या ठिकाणी फसवणूक केलेली आहे. या अधिकाऱ्यांवरती फसवणुकीचा सुद्धा गुन्हा दाखल करण्यात यावा. काय त्यांच्याकडून काय सांगण्यात आलं? वेळोवेळी बैठक घेतली, मिटिंग घेतली, बैठका झाल्या, मिटिंग झाल्या, दर 4 वर्षापासून बैठकाच चालू आहेत, मिटिंगाच चालू आहेत, पण याच्यातून तोडगा मात्र काही निघत नाहीये. जोपर्यंत सगळे सोबत आहेत तोपर्यंत जसं आपण एखादी घटना घडली आणि त्याचे काहीतरी वेगळे परिणाम होतील किंवा चुकीचा मेसेज जातो, त्या सगळ्या गोष्टी सावरण्यासाठी किंवा सत्तावरच्या अंगावरती आलेलं संकट सावरण्यासाठी जशी आपण धडपड करतो अशी धडपड करून अधिकारी आम्हाला सांगतात की आम्ही पुढच्या वर्षी रस्ता देऊ आणि ते रस्ता देत नाहीत. मग परत आमच्यावरती ही वेळ येते ना आमच्या रामनवमीला बदनाम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून केला जातो. राज्यात अनेक ठिकाणी डीजे वाजवला जातो, अंबाजोगाई असेल, बीडा असेल, परळी असेल, मग शिरसाळ्यातच का परवानगी दिली जात नाही? आता डीजेचा जो विषय आहे तो कायदेशीरित्या आहे. कोर्टानं जो काही नियम घालून दिलेला आहे त्या नियमांचं पालन आपण या भारताचे नागरिक म्हणून आपण सर्वांनी करणं गरजेचं आहे आणि त्याचं पालन सुद्धा आम्ही सर्वजण त्या ठिकाणी करणार आहोत आणि केलेलंही आहे. पण आता डीजे लावू नका हे मी समजू शकतो, ठीक आहे, मान्य आहे, आम्ही डीजेही लावला नाही, पण छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये, या हिंदू राष्ट्रामध्ये, या भारतभूमीमध्ये वारकरी संप्रदायाचा धर्मध्वज लावण्यासाठी, भगवा झेंडा लावण्यासाठी पोलीस प्रशासनाचा विरोध असण्याचं कारण काय, हा सुद्धा माझा त्यांना प्रश्न आहे. आम्हाला भगवे झेंडे सुद्धा या ठिकाणी यावेळेस लावू दिलेले नाहीत. भगवे झेंडे लावले तर आम्ही तुमच्यावर गुन्हे दाखल करू, आमच्या सहकाऱ्यांना धमकावण्यात आलं त्या ठिकाणी, असे अनेक गोष्टी. डीजे लावला नाही, आम्ही त्यांना सांगितलं ठीक आहे आम्ही डीजे पण लावत नाहीत, आम्हाला तुम्ही ढोल ताशा पथकासाठी परवानगी द्या, आम्ही ह्या मार्गाने आम्हाला रूट द्या. त्यात सुद्धा त्यांनी अग्री झालेले नाहीत. म्हणजे ह्या कार्यक्रम, म्हणजे मी तर असं ऐकलं, मला माझ्या काही सहकाऱ्यांना सांगितलं की मला आणि माझ्या एका दुसऱ्या सहकार्याला संपवण्याची सुपारीच इथल्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे. आणि आज मला कुठंतरी असं वाटतंय की त्याच गोष्टीमुळं हा सर्व प्रोपगंडा या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांनी तयार केलेला आहे. कोण आहेत ते अधिकारी, नेमकं कशामुळे तुम्हाला टार्गेट केलं जाते? या पोलीस स्टेशनचे आता आम्हाला टार्गेट करण्याचं एकमेव कारण आहे की जो आमचा हिंदू समाज झोपलेला होता तो या 4 वर्षामध्ये आम्ही जागा केलाय, त्याचं फळ तुम्हाला पाहायला मिळतं. आम्ही जातीपातीसाठी एकत्र आलो, आम्ही सगळ्या गोष्टी राजकारणाच्या, राजकीय आमच्या सगळ्या पक्षांसाठी एकत्र आलो, दगडधोंडे घेतले, पण हिंदू धर्म म्हणून आज आम्ही कधी इथं एकत्र आलेलो नव्हतो, पण आज इथं हिंदू धर्म म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आलो. या सर्व गोष्टी या अधिकाऱ्यांच्या डोळ्यामध्ये खूपत आहेत. कार्यक्रमामध्ये ते अशा अटी नियम घालून देतात की घोषणाच द्यायच्या नाहीत. मान्य आहे मला, घोषणा द्यायच्या नाहीत, पण कोणाच्या कुठल्या द्यायच्या नाहीत. एखाद्या समाजाची भावना दुखत असेल ती घोषणा 100% दिली नाही पाहिजे, त्या घोषणेचं आम्ही समर्थनही करत नाही, पण श्रीरामाच्या सुद्धा घोषणा द्यायच्या नाहीत असा या अधिकाऱ्यांचा आम्हाला या ठिकाणी निरोप येतो. अधिकारी आम्हाला धमकावून सांगतात. गेल्या वर्षी काही ठिकाणी प्रभू रामनवमीची आपली जी मिरवणूक चालू होती त्या ठिकाणी जात असताना समोर प्रभू रामाची मिरवणूक जाते आहे आणि पाठीमागं
खाटखूट चालू होती, हो. चिकनची दुकान देखील चालू होती, त्यावेळेस मग पोलीस प्रशासनाला या गोष्टी दिसत नाहीत. परंतु आपण ज्यावेळेस भगवे झेंडे लावतात, बॅनरबाजी करतात किंवा मिरवणूक काढतात, त्यावेळेस मात्र पोलीस प्रशासनाला ते खुपतं, त्यांच्या डोळ्यामध्ये खुपतं. असं का होतं? मला सांगायला अतिशय दुर्दैव वाटतं, कारण ज्यावेळेस ही शोभायात्रा निघाली अनेकांनी आपले दुकानं बंद ठेवले होते, पण काही जे लोक असे होते की ते कट्टरपंथी होते, का त्यांना जाणून बुजून हिंदू धर्माच्या कार्यक्रमाला गालबोट लावायचं होतं हे त्यांना माहिती. पण आम्ही ते प्रशासनाच्या निदर्शनास सुद्धा आणून दिलं होतं की सर्व दुकानं बंद असताना 2-3 दुकानंच आम्हाला चालू दिसत आहेत, आपण त्यांच्यावरती कारवाई करावी हे आम्ही त्यांना सांगितलं होतं. पण त्यांनी ती कारवाई न करता ते दुकानं तसेच चालू ठेवले. दुसरी गोष्ट, महाराष्ट्रामध्ये गोवंश हत्याबंदी कायदा आहे. जसं की तुम्ही मला सांगितलं की तुम्हालाच का टार्गेट केलं जातं, मला सांगावं असं वाटतं की गायला आम्ही पूजनीय मानतो. गाय आमची राष्ट्रमाता आहे, गाय आमची पूजनीय आहे. या सर्व गोष्टीमध्ये ज्यावेळेस आम्ही पोलीस प्रशासनाला काही कारवाया करायला लावल्या, त्यावेळेस त्या कारवाईचा राग मनामध्ये धरून कार्यक्रमामध्ये ज्यावेळेस 2 मिनिट थांबा, पण आपली आवाज नाही करतो. बडे 2 मिनिट थांब. शरद भाया, तुमचा रोष मी समजू शकतो, प्रशासनाच्या विरोधामध्ये आहे, पण सगळ्यांचाच आहे. पण 2 मिनिटं वेळ द्या. पत्रकार आपल्याशी संवाद साधतायत, त्यांचे काही प्रश्न विचारतायत. 2 मिनिटं थांबा तुम्ही, माझी विनंती तुम्हाला. तर ज्यावेळेस आम्ही धर्माचं काम केलं, आमची गो माता या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न केला, त्यावेळेस त्यांनी आमचा राग मनामध्ये धरला की तुमच्यामुळे मला काम लागलंय, तुमच्यामुळे मला एसपी साहेब शिव्या देत आहेत. आता एसपी साहेबांनी एक अतिशय चांगली मोहीम या ठिकाणी हाती घेतली होती की या बीड जिल्ह्यातल्या प्रत्येक नागरिकांची तक्रार मी ऐकेल आणि त्या तक्रारीचा निपटारा मी करेन. पण ज्यावेळेस आम्ही एसपी साहेबांच्या याच्यामध्ये कॉन्टॅक्ट साधला, एसपी साहेबांच्या संपर्कात राहिलो, ते इथल्या पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना देखवलं नाही. जे या पोलीस स्टेशनचे सध्या इन्चार्ज आहेत त्यांना ह्या गोष्टी देखवल्या नाही की तुम्ही एसपींना कसं काय तक्रार करता, तुम्ही एसपींना बोलतात कसं काय, एसपींना सांगतात कसं काय, आमच्यावर विश्वास नाही का. या गोष्टीचा राग मनात धरून त्यांनी आम्हाला या ठिकाणी टार्गेट केलेलं आहे. तुम्ही बोलत असताना एक असा देखील आरोप केला होता की कुठंतरी मांस विक्री होत असताना तुम्ही कारवाया करण्यास भाग पाडलं आणि त्या मांस विक्रीचे त्यांना हप्ते देखील सुरू होते, असा देखील तुम्ही आरोप केला होता. यांच्या दुकानदाऱ्या बंद तुम्ही केल्यामुळे तुमच्यावर हा रोष आहे का? माझ्याकडे ह्या गोष्टीचे पुरावे आहेत. वेळ आल्यानंतर मी सर्व पत्रकार बांधवांना ह्या गोष्टी देईन. ज्या वेळेस एखादा आपण चांगलं काम करतो, त्या कामाच्या बदल्यामध्ये कुठलाही अधिकारी असो किंवा कुठलाही व्यक्ती असो, त्या अधिकाऱ्याच्या पाठीवरती आपण आनंदाची आणि कौतुकाची थाप टाकतो. पण इथल्या काही अधिकाऱ्यांनी, काही लोकांनी रेड मारल्याच्या बदल्यामध्ये 1.5 लाख रुपये आम्हाला हप्ता द्या म्हणून अशी मागणी या ठिकाणी त्या लोकांकडे केलेली आहे. याचे माझ्याकडे पुरावे आहेत. पत्रकार महोदय, आपला विषय रामनवमी निघण्याचा आहे. आता हे वैयक्तिक त्यांचा वाद आहे, हे नाही, रामनवमी धर्माचाच आहे, घालण्यात वैयक्तिक नाही, नाही, त्यांना म्हणजे आता नेमकं आंदोलन कसं असणार आहे विषय तुमचं? असं आता पुढचं आंदोलन बोला आमचं जय आंदोलन कसं श्रीराम, राहतं? जय श्रीराम. पासून चालू झालेला आहे. जोपर्यंत आम्हाला मार्ग मिळत नाही तोपर्यंत आम्ही या उपोषणावर ठाम आहोत. जय श्रीराम. कोण कोण आमरण उपोषणाला बसणार आहेत? या ठिकाणी माझे सर्व हिंदू धर्म बांधव आमच्या सोबत आहेत. सकल हिंदू समाज माझ्यासोबत उपोषणाला बसणार आहे. किती जण माझे हात आमरण जोडून- उपोषणाला किती जण? हा? आमरण उपोषणाला संख्या सांगू शकत नाही. 10 पण होऊ शकते, 1 पण आणि 100 पण होऊ शकतात. एसपी साहेबांना मी एक हात जोडून या ठिकाणी विनंती करतोय आपल्या माध्यमातून की या ठिकाणी कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा प्रयत्न काही लोक करणार आहेत. या लोकांवरती प्रशासनानं योग्य ती पाळत ठेवून त्यांच्यावर कारवाई करावी, कारण आमच्या उपोषणाला सुद्धा गालबोट लावण्याचा या ठिकाणी प्रयत्न होणार आहे. अशा लोकांवर योग्य ती कारवाई करावी, कारण आमचा कुठलाही असा हेतू नाही की प्रशासनाला त्रास व्हावा. आम्ही आमच्या मागण्या कायदेशीररित्या मांडत आहोत.